काल आपण बघितलं होतं की आपल्याला कोणते कोणते अकाउंट काढायला लागतात. रिव्हॅल्युएशन अकाउंट, करेक्ट. अजून कोणतं अकाउंट काढलं होतं आपण? अरे वेळेवर या रे, मला सारखं सारखं ऍड करायला लावू नका. For admission of partner, three things we have to open. First one is revaluation account or profit loss adjustment account. The second one is partners capital account, and third one we have to open a balance sheet after admission. Okay, balance sheet is a statement, not an account, right? अभी क्या करना है, देख आता काय करायचंय बघा. रिव्हॅल्युएशन अकाउंट काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आतापर्यंत आपण डिझोल्युशन मध्ये काय केलं होतं, सगळ्या ऍसेट्स विकून टाकल्या होत्या. पण इथे पार्टनरशिप फर्म कंटिन्यू राहणार आहे आणि ओल्ड पार्टनर समजा 2 पार्टनर्स आणि तिसरा पार्टनर ते ऍक्सेप्ट करणार आहे. आता हे जेव्हा होतं तेव्हा त्यांच्या ज्या ऍसेट्स आहेत आधीच्या किंवा लायबिलिटीज आहेत त्यांचं पुन्हा रिव्हॅल्युएशन केलं जातं. म्हणजे बिल्डिंग बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये दाखवली आहे 10,000 रुपीजला, त्याची आजची व्हॅल्यू 10,000 आहे का 11,000 झाली आहे, म्हणजे व्हॅल्यू वाढली आहे का कमी झाली आहे. जर वाढली असेल तर प्रॉफिट झाला. तो प्रॉफिट कोणाला मिळाला पाहिजे? ओल्ड पार्टनर्सला. ओके, त्याच्यामुळे तो प्रॉफिट ओल्ड पार्टनर्सला मिळाला पाहिजे. म्हणून बिफोर ऍडमिशन ऑफ पार्टनर रिव्हॅल्युएशन अकाउंट काढलं जातं. तर आपण आता त्याचा फॉर्मॅट बघतोय रिव्हॅल्युएशन अकाउंटचा. ओके, बघा आता रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला इथे काय येणार, जर ऍसेटची व्हॅल्यू, डेबिट म्हणजे असतं लॉस, बरोबर. त्यामुळे जर ऍसेटची व्हॅल्यू डिक्रीज झाली तर इकडे येणार. ओके, म्हणून मी इथे लिहून दाखवतो तुम्हाला. 2 लिहायचा नेहमी, ते दाखव आधी मी फॉर्मॅट लक्षात घ्या. डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ऍसेट, जेवढ्या व्हॅल्यू 100 रुपीजनी 200 रुपीज याचं डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशन असेल तर ते इकडे येणार. ऍसेटची व्हॅल्यू कमी झाली तर इकडे येणार. ओके, आता त्याच्याच अपोजिट ऍसेटची व्हॅल्यू कमी झाली तर इकडे येणार. म्हणजे लायबिलिटीचं काय येईल सांगा. ओके, म्हणजेच लायबिलिटीचं कसं येणार, इन्क्रीज झालं तर. म्हणून आपण येणार दुसरं, टू इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटीज. लायबिलिटीची व्हॅल्यू वाढली तरी इथे येणार. ओके, एखादी अनरेकॉर्डेड लायबिलिटी जी आधी नव्हती पण आता आपल्याला दिसतीये तर ती पण इकडे येणार. टू अनरेकॉर्डेड लायबिलिटी. ओके, एक किंवा एकापेक्षा जास्त असू शकतं म्हणून मी त्याला लायबिलिटीज म्हणते. ओके, हे झालं डेबिट साईडला. आता क्रेडिट साईडला याच्या बरोबर अपोजिट. क्रेडिट साईडला याच्या बरोबर येईल अपोजिट्स. ओके, इथे काय आलं, इन्क्रीज, तर इकडे येणार डिक्रीज. इथे आलं डिक्रीज म्हणजे इकडे येणार बाय इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ऍसेट. इकडे येणार बाय, इथे इन्क्रीज याच्या अपोजिट डिक्रीज, डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटीज. ओके, अजून काय येईल, जर अनरेकॉर्डेड लायबिलिटीज इकडे आल्या तर अनरेकॉर्डेड ऍसेट इकडे येणार बाय अनरेकॉर्डेड ऍसेट्स. ओके, आता हे जेव्हा करतो तेव्हा आयदर डेबिट साईड मोठी असते किंवा क्रेडिट साईड मोठी असते. जर डेबिट साईड मोठी असेल, ओके, जर डेबिट साईड मोठी असेल तर डेबिट साईडची टोटल आपण इकडे कॉपी करतो आणि इथे लिहिणार बाय पार्टनर्स करंट अकाउंट और कॅपिटल अकाउंट. और कॅपिटल का म्हटलं, मागच्या ह्याच्यात तुम्हाला मी समजवलं, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल आणि फिक्स कॅपिटल. तर करंट अकाउंट दिलं असेल तर करंट अकाउंट घ्यायचं, नाही तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट घ्यायचं. इथे कसं येणार, ओल्ड पार्टनर, ओल्ड पार्टनर येणार, फक्त ओल्ड पार्टनर पहिला आणि ओल्ड पार्टनर दुसरा. हे काय आलं, याला म्हणतात लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. ओके, लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. हे काय आलं, लॉस ऑन रिव्हॅल्युएशन.
या दोन्ही पार्टनर मध्ये ते वाटून टाकले आपण. ओके, आता हे जर क्रेडिट साइड मोठे आले तर ते कोणत्या बाजूला येणार? डेबिटला. दोन्ही एका वेळेला येणार नाही. टू पार्टनर्स करंट अकाउंट और कॅपिटल अकाउंट. ओल्ड पार्टनर 1 इनर कॉलमला पण दाखवू शकता. मी तिकडे आउटरला दाखवलं, इथे इनरला पण करून दाखवते. ओल्ड पार्टनर 1, ओल्ड पार्टनर 2. आपण फॉर्मॅट मेथडनी बघतोय आता. हे आयदर ते डेबिटला येणार किंवा क्रेडिटला येणार, दोन्हीकडे येणार नाही. आणि टोटल आपण आउटर कॉलमला घेणार इकडे. याला काय म्हणणार? क्रेडिट साइड मोठी असेल तर त्याला म्हणायचं प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. ओके, हे झालं तुमचं रिव्हॅल्युएशन अकाउंटचा फॉर्मॅट. ओके, आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये बघा, पहिले ओल्ड पार्टनर्सचं कॅपिटल येणार. ओके, आणि मग येणार न्यू पार्टनरचं कॅपिटल. पहिले येणार ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि मग येणार न्यू पार्टनर कॅपिटल अकाउंट. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे लिहितो बॅलन्स. मग इथे येणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके, ओल्ड पार्टनर्सला बॅलन्स येणार, पण न्यू पार्टनरला येईल का बॅलन्स? काही येणार नाही. त्याच्यानंतर येणार की ओल्ड पार्टनर्सला जर काही रिझर्व दिलं असेल तर ते ओल्ड पार्टनर्सला त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये वाटायचं असतं. कोणत्या रेशोमध्ये? ओल्ड रेशोमध्ये. ओल्ड पार्टनर्सला त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये. म्हणून इथे येणार बाय जनरल रिझर्व. कोणत्या रेशोमध्ये? त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये वाटायचं. ओके, हे मी सिंपल तुम्हाला पोस्टिंग दाखवते. गुडविलचे ऍडजस्टमेंट आपण त्या प्रॉब्लेम प्रमाणे करणार आहोत. ओके, हे रिझर्व आधीपासूनचा अक्युमुलेटेड प्रॉफिट मधनं झालेलं आहे, त्याच्यामुळे न्यू पार्टनरला याच्याबद्दल काही मिळणार नाही. तसंच जर अक्युमुलेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं असेल तर कुठे येणार आपण? बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बॅलन्स शीट मध्ये दिलं असेल तर इकडे येणार. हे पण कोणाकोणाला जाणार? ओल्ड पार्टनर्सला. आता हे जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऍसेट साइडला दिलं असेल तर डेबिटला वाटलं असतं. ओके, हे झालं बेसिक. आता नवीन पार्टनर येताना काय घेऊन येणार आहे? कॅश घेऊन येणार आहे ॲज अ कॅपिटल. मग जर्नल एंट्री काय येईल सांगा बरं? कॅश बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग इकडे कॅपिटलच्या क्रेडिटला म्हणायचं बाय कॅश और बँक अकाउंट. गुडविलची ऍडजस्टमेंट मी कोणतीही शिकवत नाहीये, ते नंतर दाखवते तुम्हाला कसं करायचं मी. ओके, बाय कॅश और बँक अकाउंट. हे महत्वाचं झालं आपल्याला. आता इथे ऍसेट टेकन ओव्हर, लायबिलिटी टेकन ओव्हर असं काही नसतं, कारण बिझनेस कंटिन्युएशन मध्ये असतं. असं कधीतरीच येतं की ऍसेट टेकन ओव्हर, लायबिलिटी टेकन ओव्हरचे एंट्रीज तुम्हाला दिलेल्या असतील. ओके, आता पुढे काय करायचं बघा आपल्याला. गुडविलची ऍडजस्टमेंट मी परत सांगते, आता घेत नाहीये मी तुमची, कारण गुडविलचे जसं जसं तुम्हाला प्रॉब्लेम येतील त्याप्रमाणे जास्तीत जास्त प्रॉब्लेम ह्याचे आपण घेणार आहोत. ओके, आता इथे आपण केलं बघा पार्टनर्स करंट अकाउंट. इथे आपण अज्युम करूया की हेच आहे फक्त. तर इथे केलं डेबिट, तर इकडे काय होणार? करंट और कॅपिटल. इथे करंट अकाउंट नाहीच आहे म्हणून कॅपिटलच्या क्रेडिटला येणार बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. काय म्हणणार? प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. आता हा प्रॉफिट सुद्धा फक्त ओल्ड पार्टनर्सला त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये जाणार. न्यू पार्टनरला या प्रॉफिट मध्ये काही अधिकार नाही. सेम वे इकडे बघा क्रेडिट आहे, म्हणजे इकडे काय होणार? डेबिट. दोन्ही पैकी एकच येणार, आयदर डेबिट और क्रेडिट. फॉर्मॅट आहे म्हणून मी दोन्ही दाखवते. टू रिव्हॅल्युएशन अकाउंट ब्रॅकेट मध्ये काय येणार? लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. फक्त ओल्ड पार्टनर्सला त्यांच्या ओल्ड रेशो मध्ये जाणार, न्यू पार्टनरला काही नाही येणार. ओके, आता ह्याच्यानंतर जे उरलेलं असतं त्याला म्हणायचं बघा, तिकडे आपण कॅश म्हटलेलं, पण इकडे म्हणायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. तिघांचे बॅलन्स काढून दाखवायचे. इथे बॅलन्स येणार आणि हा बॅलन्स आपल्याला
पुढे बॅलन्स शीट मध्ये दाखवायचा असतो. जनरली क्रेडिट साइड मोठी असते आणि मग टोटल करून दाखवायचं. हा आपण बेसिक फॉर्मॅट बघतोय. हा याच्यामध्ये मी कुठेही तुम्हाला गुडविलची ऍडजस्टमेंट घेतलेली नाही. गुडविल आपण जसा प्रॉब्लेम करणार आहोत त्याच्याप्रमाणे शिकणार आहोत गुडविल. ओके. आता बॅलन्स शीट कशी करणार बरं? तर बॅलन्स शीट सुद्धा मी तुम्हाला सांगते की नॉर्मल आपण बॅलन्स शीट करतो तशीच करायची. त्यामुळे आता आपण बॅलन्स शीटचा फॉर्मॅट बघायची गरज नाही. ती करायची इतकं लक्षात ठेवा फक्त. बघा, जर तुम्हाला कळलं असेल स्क्रीनशॉट काढायचं तर काढा किंवा पटकन लिहून घ्या. ऍडमिशन ऑफ पार्टनर, अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 1. ओके. कोणते कोणते अकाउंट ओपन करायचे आपल्याला सांगा बरं. ऍडमिशन ऑफ पार्टनर, अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 1 करतोय आपण. ओके. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले कोणतं अकाउंट काढायचं? तर रिव्हॅल्युएशन अकाउंट. मग काढा. पहिलं अकाउंट कोणतं काढणार आपण? बाकी काही बघायच्या आधी अकाउंट काढा. इन द बुक्स ऑफ कोण आहे? पार्टनरशिप फर्म मध्ये. बरोबर. वरती हेडिंग द्या, इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. माझ्या बरोबर करा. इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. काय प्रॉब्लेम मध्ये बघा, प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. त्यांनी जे नाव सांगितलंय तेच द्यायचं. प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट म्हटलं तर प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंटच म्हणायचं. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. ओके. कॉलम किती काढायला सांगितले मी? पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज. कॉलम काढा. particulars amount rupees, particulars amount rupees. Round about half page is more than enough for this. अर्ध पेज काढाय. मी एवढं स्लो जातीये, माझ्या बरोबर तुम्ही ड्रॉ करायचंय. हा particulars amount rupees, particulars amount rupees. ओके. राऊंड अबाउट किती पेज सांगितलं मी? हाफ पेज सोडा. त्याच्यानंतर काढा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हेडिंग द्या कॅपिटल अकाउंट. किती पार्टनर आहेत? जुने आहेत विक्रम, प्रज्ञा आणि नवीन ऍडमिट करेल अवनीला. म्हणजे 3 पार्टनर्स आहे. आपण फॉर्मॅट मध्ये पण 3 पार्टनर्स काढलं होतं ना, तेच कॉपी करते मी. इथे फक्त आपल्याला आता पार्टनरची नावं द्यायला लागतील. पहिल्या पार्टनरचं नाव काय आहे? विक्रम. दुसऱ्या पार्टनरचं नाव काय आहे? प्रज्ञा. आणि तिसऱ्या पार्टनरचं नाव आहे अवनी. ओके. विक्रम अमाउंट इन रुपीज, प्रज्ञा अमाउंट इन रुपीज, अवनी अमाउंट इन रुपीज. ओके. माझ्या बरोबर काढायचंय. हा स्लो जातीये, पहिलंच सम आहे. ओके. आता आपण हे काढणार, ह्याला म्हणायचं पर्टिक्युलर्स. अर्थात डेबिट क्रेडिट तुम्हाला लिहिता येतं आणि काढताही येतं. ओके.
उरलेल्या पहिल्या हाफ पेज मध्ये आपलं ऍडजस्टमेंट अकाउंट आलं, उरलेल्या हाफ पेज मध्ये कॅपिटल अकाउंट आलं. बॅलन्स शीट हे नेहमी फ्रेश पेज वरती काढायचं. वरती हेडिंग द्या, कुठल्या डेटला ऍडमिट केले त्यांनी बघा. दे अग्रीड टू ऍडमिट अवनी ॲज अन पार्टनर ऑन 1 एप्रिल 2018. मग आता हेडिंग द्यायचं बॅलन्स शीट फ्रेश पेज वर, बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल as on 1 एप्रिल 2018 ब्रॅकेट मध्ये लिहायचं आफ्टर ऍडमिशन ऑफ अवनी. आता बॅलन्स शीट ड्रॉ करताना मात्र कंपल्सरी आपल्याला इनर आउटर कॉलम काढायचे आहेत. म्हणजे पर्टिक्युलर्स अमाऊंटचे 2 कॉलम, पर्टिक्युलर्स अमाऊंटचे 2 कॉलम, या प्रकारेच काढायचं आहे. नुसतं सिंगल कॉलम मध्ये बॅलन्स शीट होणार नाहीये. हा, पर्टिक्युलर्स अमाऊंट साठी 2 कॉलम. माझ्या बरोबर करताय असं मी गृहीत धरते. आता बॅलन्स शीट मध्ये पर्टिक्युलर्स असतं का डायरेक्टली? नाही. याला काय म्हणतो आपण लेफ्ट हँड साइडला? लायबिलिटीज. लायबिलिटीज अमाऊंट इन रुपीज, अमाऊंट इन रुपीज. मग इकडे येणार ॲसेट्स, अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज. ओके. आपण ड्रॉ करून घेतलेलं आहे. झालंय का तुमचं माझ्या बरोबर ड्रॉ करून? बघा परत एकदा सांगते. तो ओल्ड रेशो दिलाय 2:3. अवनीचा शेअर दिलाय 1/4. बॅलन्स शेअर 1 - 1/4 किती आला? 3/4. सो न्यू शेअर इक्वल टू ओल्ड शेअर इंटू बॅलन्स शेअर. करेक्ट. सो विक्रमचा शेअर कसा येणार? 2/5 ओल्ड शेअर इंटू 3/4 आला 6/20. प्रज्ञाचा शेअर होता 3/5 इंटू 3/4 इक्वल टू 9/20. आता तिसरी कोण आहे? अवनी. अवनीचा किती दिलेला होता? 1/4 आहे ना, पण इथे 4च्या जागी किती आला पाहिजे? 20 आलं पाहिजे, कारण सगळीकडे 20च आहे. मग 4 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 20 येतात? 5 ने. मग वरती पण 5 ने मल्टिप्लाय करा. 5 × 20 म्हणजे त्यांचा न्यू रेशो काय आला? 6:9:5. ओके. मग आता हा झाला न्यू रेशो. न्यू रेशोवरनं आपल्याला काय काढायचा असतो? सॅक्रिफाईस रेशो. ओके. आता आपल्याला न्यू रेशो मिळाला. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये लागला तर आपण सॅक्रिफाईस रेशो काढू शकतो, बरोबर. जर नाही लागत असेल तर आपल्याला काढायची गरज नाही. आपण बघूया या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला लागणार आहे का नाही लागणार आहे. ओके. आता आधी आपण सुरुवात करूया. इथपर्यंत कळलं तुम्हाला? सॅक्रिफाईस रेशोच्या मागे नको लागूया. इथपर्यंत न्यू रेशो काढला आपण. आता पुढे काय म्हटलंय बघा. अवनी शॅल हॅव 1/4 शेअर इन अ फ्युचर प्रॉफिट. अवनीला फ्युचर प्रॉफिट मध्ये 1/4 शेअर मिळतोय. गुड. कोणीतरी रिप्लाय देत आहे, त्यामुळे बरं वाटतंय मला पुढे घ्यायला. दुसरं दिलंय ही शॅल ब्रिंग ₹37,500. He shall bring ₹37,500 as his capital and 30,000 as his share of goodwill. काय काय घेऊन आली अवनी? पहिले तर कॅश घेऊन आली, बरोबर. ऍज अ कॅपिटल काय घेऊन आली ती? ऍज अ कॅपिटल कॅश घेऊन आली, बरोबर. आता नीट बघा कसं करायचंय. कॅपिटल आणलं की कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचं. इथे येणार बाय कॅश अकाउंट. किती कॅपिटल आणलं अवनीनी? 37,500. ओके. आता पुढे त्यांनी काय सांगितलंय? ती गुडविल म्हणून पण कॅश घेऊन आली. किती गुडविल घेऊन आली बरं? गुडविल किती घेऊन आली ती?
ही and rupees 30,000 as his share of goodwill. गुडविल तू काय घेऊन आली ती ऍज हिज शेअर ऑफ गुडविल ती घेऊन आली बरोबर. आता आपल्याला काय करायचंय बघा. ओके आता आपण काय करणार आहोत तर गुडविल यांना वाटून गुडविलची एंट्री करणार आहोत. तरी गुडविल साठी तुम्हाला मी एक एंट्री करून दाखवते, पुढे त्याचं काय करायचं ते नंतर बघूया. गुडविल म्हणून कॅश आणली तर जनरल एंट्री कशी करतो आपण. कॅश आली, कॅश अकाउंट डेबिट आणि काय आलं आपल्याकडे गुडविल आलं बरोबर. मग तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी गुडविल अकाउंट काढून दाखवते. गुडविल अकाउंट नाही काढलं तरी पण चालतं. ओके गुडविल अकाउंट नाही काढून दाखवलं तरी पण चालतं, पण आपलं पहिलंच सम आहे तुम्हाला समजण्यासाठी म्हणून आपण इकडे गुडविलचं अकाउंट काढूया. हा पहिल्या 1-2 प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला जरा डाऊट वाटेल, नंतर कळेल तुम्हाला आपण काय करतोय. पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज तुम्हाला कळतंय बरोबर. आता कॅश मध्ये आणलं गुडविल, कॅशला केलं डेबिट, गुडविलला काय झालं म्हणजे क्रेडिट झालं ना. मग गुडविलच्या क्रेडिटला काय लिहिणार आपण बाय कॅश. ओके किती गुडविल आणलं 30,000. आता हे जे 30,000 आहेत ते ओल्ड पार्टनर्सला वाटायचे असतात. कोणाला वाटायचे असतात ओल्ड पार्टनर्सला वाटायचे असतात बरोबर. ते कसं वाटायचं जर आपण होल्डवर ठेवूया, सोप्या सोप्या एंट्रीज यातल्या करून घेऊयात. पहिलं हे तर केलं गुडविल कॅश मध्ये आणलं आपण इथे लिहून टाकलं. गुडविल मध्ये नंतर काय ऍडजस्टमेंट आहे का आपण बघूया. गुडविलची ऍडजस्टमेंट बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारे दिलेली असते, त्याच्यामुळे गुडविल सोडून बाकी सगळे ऍडजस्टमेंट करून घ्यायच्या नेहमी. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट रुपीज 45,000. आता लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू किती दिली होती बघा 37,500 करेक्ट. मग आता इथे आपण घेऊया आता ऍसेट साइडला ऍडजस्टमेंट प्रमाणे घेत जायचं. लँड अँड बिल्डिंग. मीटिंग संपली तर परत याच आयडी वर जॉईन करायचं. हा लँड अँड बिल्डिंग किती दिलेलं आहे आपल्याला ॲज पर द बॅलन्स शीट 37,500. ओके आता आपल्याला त्यांनी काय सांगितलं लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू किती झाली 45,000. नीट लक्ष द्या कसं करते मी. आपल्याला दिलं होतं 37,500 पण आता नवीन व्हॅल्यू किती झाली 45,000. आता मला सांगा जुन्या बॅलन्स शीट प्रमाणे 37,500 व्हॅल्यू होती, ती आता 45,000 झाली, म्हणजे व्हॅल्यू वाढली का कमी झाली. लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू वाढली का कमी झाली बोला. जुन्या बॅलन्स शीट इन्क्रीज बरोबर. वाढली ना इन्क्रीज झाली बरोबर. मग आता इन्क्रीज झाली तर त्याच्या खाली आपण लिहिणार इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग. इन्क्रीजलाच काय म्हणतो आपण ऍप्रिसिएशन. काय म्हणतात डिक्रीज झालं तर आपण डेप्रिसिएशन म्हणतो, मग इन्क्रीज झालं तर काय म्हणायचं ऍड ऍप्रिसिएशन. गॉट इट. कितीने ऍप्रिसिएशन झालं रे 45,000 मधनं 37,500 मायनस करा, जे काय व्हॅल्यू येईल त्यांनी ऍप्रिसिएशन झालं. किती ऍड केलं म्हणजे 45,000 येतात तर 7,500. आता इन्क्रीज झालं की नाही. मग ऍसेट इन्क्रीज कुठे बरं लिहितो आपण बघा फॉर्मॅट मध्ये. इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ऍसेट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कोणत्या बाजूला लिहितो क्रेडिट साइडला. मग तिकडे असं इन्क्रीज डिक्रीज न लिहिता सरळ फक्त लिहायचं बाय लँड अँड बिल्डिंग. किती अमाऊंटनी इन्क्रीज झाली ती इकडे येणार, टोटल अमाऊंट नाही. किती अमाऊंट इन्क्रीज झाली 7,500 तेवढंच येणार. ओके पुढे काय म्हटलंय गुडविलची ऍडजस्टमेंट आपण सोडलीये, ती सोडून आपण करतोय. फर्निचर इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. फर्निचरला 10% डेप्रिसिएशन करायचंय. मग फर्निचरची व्हॅल्यू किती आहे 3,000. मग बॅलन्स शीट मध्ये जाऊया परत. इथे लिहायचं फर्निचर. ओके त्याची व्हॅल्यू किती आहे बरं 3,000. ओके आता फर्निचर वर आपल्याला क्लिअर कट सांगितलं काय करायचंय
फर्निचर वरती डेप्रिसिएशन करायचंय म्हणून आपण लिहिणार लेस डेप्रिसिएशन. ओके, किती डेप्रिसिएशन सांगितलं? 10%. 3000च्या 10% किती येणार? 300. ओके, सो 3000च्या 10% 300. बाहेर किती येईल सांगा बरं? 2700. आता ऍसेट डिक्रीज झाली म्हणजे कुठे लिहिणार? ऍसेट डिक्रीज झाली म्हणजे कुठे लिहिणार? रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. डेबिट. ओके, टू फर्निचर काय लिहिणार? टू फर्निचर. आणि आपल्याला फर्निचर ब्रॅकेट मध्ये लिहून दाखवायचं डेप्रिसिएशन. कितीने डेप्रिसिएट झालं ते लिहायचं. हा, बाहेरची अमाऊंट नाही लिहायची. 300. गॉट इट? हा, आता अजून एक एंट्री करूया आपण आणि मग तुम्ही लिहून घ्या. बाकीचं आपण पुढच्या मीटिंग मध्ये करूयात. Provision for bad and doubtful debts is to be maintained 5% on sundry debtors. अभी आता डेटर्स किती आहेत बघा आपल्याकडे? 87,000 आहेत की नाही? आधीचे डेटर्स आहेत 87. आधी ऑलरेडी दिले का काही? नाही दिले. मग आपण इथे बघा, नीट बघा कसं करायचं. डेटर्स ओरिजिनली काहीच दिले नव्हतं. ओरिजिनल डेटर्सची फक्त अमाऊंट दिलेली आपल्याला. किती दिली आहे? 87,000. आरडीडी डेटर्स मध्ये ऍड करतो का लेस करतो? आरडीडी नेहमी डेटर्स मधनं लेस होतात म्हणून त्याच्या खाली मी लिहिलं लेस आरडीडी. किती पर्सेंट सांगितले रे? आरडीडी किती पर्सेंट सांगितलंय बघा? 5%. आरडीडी 5%. करेक्ट. मग आता 87,000च्या 5% काढा बरं. किती येतं? 87,000च्या 5% किती येणार? काढा. 4,350. 87,000च्या 5% 4,350. ते मायनस होणार. मग उरले किती आपल्याकडे? 87,000 मधनं 4,350 गेले. 82,650 एवढे उरणार. आता डेटर्स मधनं आपण ऑलरेडी वजा केलं, मायनस केलं म्हणजे आपली ऍसेटची व्हॅल्यू कमी झाली का वाढली? कमी झाली. कमी झाली. बरोबर, कमी झाली म्हणजे कुठे लिहिणार आपण? डेबिट साइडला. टू आरडीडी अकाउंट. आरडीडी आहे तर आरडीडीच म्हणायचं, डेटर्स म्हणायचं नाही. आरडीडी किती बरं काय कॅल्क्युलेट केलं होतं आपण? 4,350. मग ते इथे लिहून टाका 4,350. आता आधी एवढं सम कम्प्लीट करा, बाकीचं आपण नेक्स्ट मीटिंग मध्ये करूयात. ओके, लगेच 5 मिनिटात जॉईन करायचंय. हा,